नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण रात्रंदिवस करत असतो, पण बऱ्याचदा परीक्षा पद्धतीत त्रुटी किंवा पेपर फुटीसारख्या घटनांमुळे आपल्या मेहनतीवर पाणी फेरलं जातं. पण आज मी तुमच्यासाठी राज्य शासनाकडून आलेल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या आणि काहीशा दिलासादायक बातम्या घेऊन आलेलो आहे. पहिली बातमी आहे थेट आपल्या परीक्षा पद्धतीत होणाऱ्या मोठ्या सुधारणांबद्दल आणि दुसरी बातमी आहे महसूल विभागातील नायब तहसीलदार या महत्त्वाच्या पदाबद्दल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. ऑफिशियल PDF डॉक्युमेंट सर्क्युलर मिळायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, जॉईन करा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता गुगलवरती. सगळ्यात आधी आपण बोलूया भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक पार पडलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून म्हणजे CMO महाराष्ट्रवरून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या बैठकीत काही अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. काय निर्णय आहेत तर बघा, 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, लक्ष देऊन ऐकू शकता. उच्चस्तरीय समितीची स्थापना, हे मी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, तर डबल सांगत आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर. राज्यात आता विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक आणि अधिक सुरक्षित सुधारणा करण्यासाठी एका उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही समिती थेट प्रत्येक महसूल विभागात जाऊन तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशी तसेच शिक्षण संस्था चालकांशी चर्चा करून मते जाणून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं जाईल परीक्षांबाबत, तुमच्या अभ्यासाबाबत, स्ट्रॅटेजीजबाबत, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यावर निर्णय घेतले जातील. दुसरा आहे कठोर पेपर फुटी कायदा. सर्वात मोठा दिलासा म्हणजे केंद्र सरकारने पेपर फुटी आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात जो कठोर कायदा केला आहे त्याची प्रक्रिया येता पंधरवड्यात महाराष्ट्रातही पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे तो जो एक कायदा आहे केंद्र सरकारने लागू केलेला, तो आता महाराष्ट्रातही लागू होणार आहे आणि जे गैरप्रकार होत आहेत त्यांना नक्कीच मोठा आळा बसेल. तिसरा आहे सुरक्षित क्लासरूम. तर परीक्षा अधिक सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, शासनाचे हे पाऊल जर योग्य प्रकारे अंमलात आणले तर आपल्यासारख्या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा विजय असेल. आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या अपडेटकडे, जी थेट स्पर्धा परीक्षेतून मिळणाऱ्या एका अत्यंत प्रतिष्ठेच्या पदाशी संबंधित आहे, ते म्हणजे नायब तहसीलदार. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिकृत पोस्टनुसार नायब तहसीलदार संवर्गात 4,800 ग्रेड पे लागू करण्याबाबत मंत्रालय मुंबई येथे एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बऱ्याच काळापासून या ग्रेड पे बाबत चर्चा चालू होती आणि आता शासनाने यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी पावले उचललेली आहेत. जे विद्यार्थी महसूल विभागात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी भविष्याच्या दृष्टीने ही नक्कीच एक सकारात्मक घडामोड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या 2 मोठ्या अपडेट्स. राज्य शासनाने परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी जी समिती स्थापन केली आहे ती विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. ही एक खूप जमेची बाजू आहे. तुम्हाला काय वाटतं, हे नवीन कायदे आणि सुधारणा खरोखरच पारदर्शकपणे लागू होतील का? तुमचे यावर काय मत आहे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण तिथे नक्की चर्चा करू. अशाच अचूक, खात्रीशीर, छोट्यातल्या छोट्या आणि आपल्या करिअरसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.